नमस्कार मित्रांनो. देवकुंड वाडीवर आलेलं एक भयंकर संकट या कथेचा हा भाग 4था आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओजच्या लिंक्स या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 4थ्या भागाला आता सुरुवात करू. वैष्णवी, त्याने मोठ्याने हाक मारली, पण तिच्याकडून प्रतिसाद आला नाही. पुन्हा एकदा त्याने तिचं नाव घेतलं. यावेळी प्रतिसाद आला, पण तिचा आवाज वरून घराच्या माडीवरून आला आणि तो सुद्धा अगदी मंद, तुटक. समीर. तसे समीरने वर पाहिलं, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. पण त्या आवाजात काहीतरी विचित्र जाणवत होतं. तो वैष्णवीचाच आवाज होता, पण त्यात एक वेगळीच खोली होती. जणू 2 वेगवेगळे आवाज एकाच वेळी बोलत होते. समीर पुढे सरकणार इतक्यात दामोदर शास्त्रींनी त्याचा हात घट्ट पकडला. जाऊ नकोस, दामोदर शास्त्री म्हणाले. पण ती वरती आहे, समीर म्हणाला. दामोदर शास्त्रींनी डोळे मिटले आणि ते म्हणाले, जर ती खरोखरच वैष्णवीच असेल तर ती खाली येईल, पण जर ते कोणी दुसरंच असेल तर तुला वर बोलावण्यासाठी ती शक्ती तिचाच आवाज वापरेल. हे ऐकताच सगळे जागच्या जागीच थबकले. वरून पुन्हा आवाज आला. यावेळी तो रडण्याचा होता. समीर, मला वाचव. तो आवाज ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पुन्हा आपला हात दामोदर शास्त्री यांच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण दामोदर शास्त्रींनी समीरचा हात अजून घट्ट पकडला. तुझी परीक्षा घेतली जातीये समीर, ते म्हणाले. त्याच क्षणी माडीवर जड वस्तू फरशीवरून ओढून नेत असल्याचा आवाज येऊ लागला. असा आवाज हळूहळू जिन्याच्या दिशेने येऊ लागला. प्रत्येक क्षणागणिक तो आवाज जवळ येत होता आणि मग जिन्याच्या पहिल्या पायरीवर काहीतरी आदळलं. मग दुसऱ्या पायरीवर, मग तिसऱ्या. जणू कुणीतरी जड शरीर ओढत खाली उतरत होतं. अनघाने डोळे घट्ट मिटले. लक्ष्मीबाईंचे ओठ सतत थरथरत होते. अचानक विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि एका क्षणासाठी संपूर्ण घर उजळून निघालं. त्या एका क्षणात सगळ्यांनी जिन्याकडे पाहिलं आणि समीरच्या तोंडून किंकाळी फुटली आणि इतक्यात वीज आली. जिन्याच्या मधोमध वैष्णवी बसली होती. तिचे दोन्ही पाय पायऱ्यांवर होते, तर तिचं शरीर पूर्ण मागे वाकलेलं होतं. मान इतकी मागे गेली होती की तिचा चेहरा उलटा होऊन सगळ्यांकडे पाहत होता. तिचे केस जमिनीवर पसरले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र, अस्वाभाविक हसू होतं. ते दृश्य पाहताच लक्ष्मीबाईंची किंकाळी घरभर घुमली. वैष्णवी, असे म्हणत समीर धावत जिन्याकडे गेला. यावेळी दामोदर शास्त्रींनाही त्याला थांबवता आलं नाही. तो 2 पायऱ्या चढला. तेवढ्यात वैष्णवीने एकदम मान सरळ केली. तिने समीरकडे पाहिलं. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. पांढरा भागच दिसत नव्हता. ती हसली, पण तो हसण्याचा आवाज म्हणजे जणू अनेक माणसं एकाच वेळी हसत होती असाच होता. आलास, तुझीच वाट पाहत होतो, ती म्हणाली. तसे समीर थबकला. तू कोण आहेस, समीरने विचारलं. तसे घरात क्षणभर शांतता पसरली आणि मग वैष्णवीच्या तोंडून एक घोगरा पुरुषी आवाज बाहेर पडला. 400 वर्ष मी वाट पाहतोय. हे शब्द ऐकताच दामोदर शास्त्रींच्या चेहऱ्यावरची भीती शिगेला पोचली. त्यांनी आपल्या पिशवीतून ग्रामदेवतेचा पवित्र गंडा काढला आणि मंत्रोच्चार करत तो वैष्णवीच्या दिशेने फेकला. त्या गंडाचा तिच्या छातीला स्पर्श होताच संपूर्ण घर हादरलं. वैष्णवीने अशी किंकाळी फोडली की पूर्ण घर थरथरलं. ती काही फूट मागे फेकली गेली. क्षणभर सगळ्यांना वाटलं बाधा संपली, पण पुढच्याच क्षणी ती हळूहळू उभी राहिली. तिने मान वळवून दामोदर शास्त्रींकडे पाहिलं आणि ती म्हणाली, तुझ्या गुरूंनीही हाच प्रयत्न केला होता.
ते वाक्य ऐकून दामोदर शास्त्रींच्या हातातून रुद्राक्षाची माळ खाली पडली. कारण दामोदर शास्त्रींच्या गुरूंबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं. त्यांनी कोणालाही आजपर्यंत त्यांच्या गुरूंबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. वैष्णवीच्या ओठांवर पुन्हा तेच भयानक स्मित उमटलं. यावेळी तुमच्यापैकी कोणीही मला थांबवू शकणार नाही. वैष्णवी म्हणाली. इतक्यात घराबाहेरून एक जोराचा वाऱ्याचा झोत आला. त्याने घराचा मुख्य दरवाजा आपोआप उघडला गेला. तसे सर्वांनी त्या दिशेला पाहिलं. दरवाजात त्या मुसळधार पावसात लाल साडीतील ती स्त्री उभी होती. यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिच्या डोळ्यात संताप होता. तिनं थेट वैष्णवीकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच ती मोठ्याने ओरडली, तिला सोड. तिचा आवाज संपूर्ण घरात घुमला. त्याच क्षणी वैष्णवीच्या तोंडून आलेली ती पुरुषी किंकाळी आणि लाल साडीतील स्त्रीचा संतापलेला आवाज एकमेकांवर आदळला आणि त्या कंपनाने घरातील प्रत्येक काच तडकली. वडाच्या दिशेने आकाशात प्रचंड वीज चमकली आणि त्या प्रकाशात समीरला पहिल्यांदा सर्व काही स्पष्ट दिसलं. लाल साडीतील त्या स्त्रीच्या कपाळावर अगदी वैष्णवीसारखंच तेज गूढ चिन्ह उमटलं होतं. मुख्य दरवाजात उभी असलेली लाल साडीतील ती स्त्री जणू त्या रात्रीच्या अंधारालाच आव्हान देत होती. मुसळधार पावसाचे थेंब तिच्या अंगावर कोसळत होते, पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. तिच्या डोळ्यात केवळ संताप आणि निर्धार होता. तिने पुन्हा एकदा वैष्णवीकडे पाहिलं आणि कडक आवाजात ती म्हणाली, तिला सोड, तिला बळी बनवू नकोस. त्या क्षणी वैष्णवीच्या तोंडून आलेलं ते विचित्र हसू अचानक थांबलं. तिचं संपूर्ण शरीर एकदम ताठ झालं. तिने हळूहळू मान वर केली आणि तिने लाल साडीतील स्त्रीकडे रोखून पाहिलं. तिच्या डोळ्यात आता मानवी भावना नव्हत्या. ते डोळे काळ्या अथांग विहिरीसारखे झाले होते. काही क्षण दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या. जणू शब्दांविषयी त्यांच्यात एखादं अदृश्य युद्ध सुरू होतं. अचानक वैष्णवीच्या तोंडून तोच घोगरी पुरुषी आवाज बाहेर पडला, तू पुन्हा आलीस. 400 वर्ष झाली तरी अजून तू हार मानली नाहीस. लाल साडीतील स्त्रीच्या डोळ्यात वेदना चमकून गेल्या. ती शांतपणे म्हणाली, जोपर्यंत या गावातल्या निरपराध स्त्रिया या पाशातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत मी हार मानणार नाही. हे ऐकताच समीर अक्षरशः स्तब्ध झाला. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं की ही स्त्री सर्व संकटाचं मूळ आहे, पण तिच्या आवाजात द्वेष नव्हता. होता तो फक्त आक्रोश. दामोदर शास्त्रींनी सुद्धा पहिल्यांदाच तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. ते काही बोलणार इतक्यात वैष्णवीच्या शरीरातून एक काळसर धुरकट सावली बाहेर पडल्यासारखी दिसली. ती सावली काही क्षण हवेत तरंगली आणि क्षणार्धात पुन्हा तिच्या शरीरात शिरली. तसे वैष्णवीने भीषण किंकाळी फोडली. घराच्या भिंती हादरल्या. कौलांमधून धुळीचे लोट खाली पडले. बाहेर उभ्या असलेल्या लाल साडीतील स्त्रीने दोन्ही हात पुढे केले. तिच्या ओठांवर काहीतरी मंत्र सुरू झाले, पण ते संस्कृत नव्हते. ती भाषा घरातल्या कुणालाच समजत नव्हती. त्या मंत्रांचा परिणाम होत असल्यासारखा वाटत होता, कारण वैष्णवीच्या चेहऱ्यावरचा विकृत भाव हळूहळू कमी होत होता. पण पुढच्याच क्षणी वडाच्या दिशेने असा कडकडाट झाला की जणू आकाशच फाटलं. तसे घराच्या खिडक्यांमधून सगळ्यांनी बाहेर पाहिलं. त्या वडाच्या शेकडो पारंब्या एकाच वेळी आकाशाकडे उंचावल्या होत्या. त्या पारंब्या म्हणजे एखाद्या प्रचंड राक्षसाचे ते हातच वाटत होते. त्या पारंब्यांमधून काळा धूर बाहेर पडू लागला. तो धूर सरळ घराच्या दिशेने येत होता. तसे त्या लाल साडीतील स्त्रीने मागे न पाहताच म्हटलं, दार बंद करा. तसे समीर आणि गोविंदराव धावत दरवाजाकडे गेले, पण दरवाजा बंद होईपर्यंत त्या काळ्या धुराचा एक लोट घरात शिरला होता. क्षणात घरातलं तापमान प्रचंड खाली गेलं. सगळ्यांच्या तोंडातून धुक्यासारखा श्वास बाहेर पडू लागला. अनघा थरथर कापू लागली. लक्ष्मीबाईंच्या हातातील जपमाळ आपोआप तुटली. दामोदर शास्त्रींनी तात्काळ जमिनीवर गंगाजल शिंपडलं. तो धुराचा लोट देवघरासमोर येताच थांबला.
काही क्षण तो हवेत गोल गोल फिरत राहिला आणि मग त्याने मानवी आकार घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा 2 लांब हात, मग खांदे, मग प्रचंड उंच देह आणि शेवटी राखेने माखलेला चेहरा. वैष्णवीने आधी वर्णन केलेला तोच जटाधारी आघोरी होता. त्याचे डोळे नव्हते, फक्त 2 काळे खोल खड्डे होते. तो पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता, जणू धुरातून बनलेली ती सावली होती. पण त्याचं अस्तित्व इतकं भयानक होतं की घरातल्या प्रत्येकाला श्वास घेणं सुद्धा कठीण जात होतं. तो थेट लाल साडीतील स्त्रीकडे पाहू लागला आणि हसला आणि म्हणाला, तू अजूनही या गावची राखण करतेस? पण त्या स्त्रीनं उत्तर दिलं नाही. तिने फक्त वैष्णवीकडे पाहिलं. डोळे मीट, ती शांतपणे म्हणाली. आणि आश्चर्य म्हणजे वैष्णवीने तिचं ऐकलं. तिने डोळे मिटताच तिच्या कपाळावरचं गूढ चिन्ह मंद प्रकाशाने चमकू लागलं. हे पाहताच आघोरी संतापला. त्याने एक भीषण गर्जना केली. त्या गर्जनेने दामोदर शास्त्री मागे फेकले गेले. गोविंदराव भिंतीवर आपटले. समीर वैष्णवीला वाचवण्यासाठी पुढे झेपावला, पण त्याच क्षणी लाल साडीतील स्त्री त्याच्या समोर उभी राहिली. नाही, हा तुझा शत्रू नाही, ती म्हणाली. इतक्यात त्या आघोरीने आपला उजवा हात पुढे केला. तसे त्या वडाच्या दिशेने एक प्रचंड वाऱ्याचा भोवरा उठला. चौथऱ्याभोवतीची माती उडू लागली आणि त्या उडणाऱ्या मातीतून हळूहळू शेकडो जुन्या चांदीच्या पैंजण, तुटलेल्या हिरव्या बांगड्या, मंगळसूत्रांचे तुकडे आणि कुंकवाने माखलेल्या बांगड्या वर यायला लागल्या. जणू शेकडो वर्षांपासून मातीखाली दडलेल्या वेदना त्या रात्री पहिल्यांदा जमिनीतून वर आल्या होत्या. सर्वजण त्या वस्तूंकडे पाहतच राहिले आणि त्याच क्षणी लाल साडीतील स्त्रीच्या डोळ्यातून पहिल्यांदाच अश्रू वाहू लागले. घरात काही क्षण कोणीही बोललं नाही. वडाभोवतीच्या मातीतून वर आलेल्या त्या तुटलेल्या हिरव्या बांगड्या, पैंजण, कुंकवाने माखलेले मंगळसूत्रांचे तुकडे आणि काळाने काळवंडलेल्या जोडव्यांकडे पाहताना सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला होता. त्या वस्तू साध्या नव्हत्या. प्रत्येक वस्तू एखाद्या स्त्रीच्या आयुष्याची साक्ष देत होती. लाल साडीतील ती स्त्री मात्र त्या वस्तूंकडे पाहून रडत उभी होती. तिच्या डोळ्यातला तो आक्रोश इतका खोल होता की समीरच्या मनात पहिल्यांदाच तिच्याबद्दल भीतीपेक्षा करुणा निर्माण झाली. आघोरीचा धुरकट देह आता वडाजवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विकृत हास्य पसरलं होतं. लाल साडीतील स्त्रीने डोळे मिटले. तिच्या गालांवरून अश्रू वाहत होते. काही क्षणांनी ती समीरकडे वळाली आणि ती म्हणाली, आजपर्यंत मला बोलण्याची परवानगी नव्हती, पण आता वेळ संपत चालली आहे. इतके बोलून तिने हळूहळू हात पुढे केला. तिच्या तळ हातातून एक मंद पिवळसर प्रकाश बाहेर पडू लागला. त्या प्रकाशाचा समीरच्या कपाळाला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यांसमोरचं सगळं दृश्य विरघळू लागलं. घर, पाऊस, वड सगळं धुसर झालं आणि पुढच्याच क्षणी तो जणू दुसऱ्याच काळात उभा होता. त्या जागी तोच वड होता, पण तो आजच्यासारखा वृद्ध नव्हता. त्याच्या पारंब्या छोट्या होत्या. आजूबाजूला दगडी घरं नव्हती. मातीच्या झोपड्या, मशालींचा उजेड आणि घाबरलेले गावकरी दिसत होते. गावचं नाव तेव्हाही देवकुंडवाडीच होतं, पण त्या गावावर भीतीचं सावट होतं. लोक सूर्यास्तानंतर घराबाहेर पडत नव्हते. त्या काळात दर काही महिन्यांनी एखादी नवविवाहित स्त्री रहस्यमयरित्या गायब होत होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह त्याच वडाच्या झाडाजवळ सापडत असे. गावात अफवा होती की गावाजवळील जंगलात एखादा नरभक्षक फिरतोय, पण सत्य त्याहूनही भयंकर होतं. गावाच्या बाहेर एका मोडकळीस आलेल्या दगडी मंदिरात भैरवनाथ नावाचा आघोरी साधक राहायचा. तो साधा तांत्रिक नव्हता. त्याने अनेक वर्ष निषिद्ध साधना केली होती. त्याचा विश्वास होता की नवविवाहित स्त्रीचा बळी दिला तर मृत्यूवर विजय मिळवता येतो. प्रत्येक अमावस्येला तो एका नववधूला पळवून आणत असे आणि त्या वडाखाली आघोरी विधी करत असे. गावकऱ्यांना सत्य माहीत होतं, पण त्याच्याशी सामना करण्याचं धाडस कुणातच नव्हतं. जो विरोध करायचा तो दुसऱ्या दिवशी मृत सापडत असे. त्या काळात गावात यशोदा नावाची एक तरुण स्त्री होती.
तिचं नुकतंच लग्न झालं होतं, पण ती इतरांसारखी घाबरणारी नव्हती. तिने गावातील वृद्धांकडून संपूर्ण सत्य जाणून घेतलं. तिला समजलं की भैरवनाथला मारणं शक्य नाही, कारण त्याने स्वतःचा प्राण एका गुप्त तांत्रिक बंधनात बांधून ठेवला होता. त्यामुळे त्याला कोणी संपवू शकत नव्हतं. पण एक उपाय होता, आणि तो म्हणजे ग्रामदेवतेच्या शक्तीने त्याला जिवंतपणी आणि मृत्यू पश्चात सुद्धा एका जागी कायमचं बांधून ठेवणं. त्या विधीसाठी एका विवाहित स्त्रीला स्वतःहून त्या शक्तीचं माध्यम बनावं लागणार होतं. म्हणजे ती स्त्री सुद्धा त्या बंधनाचा भाग होणार होती. तिचा देह नष्ट झाला तरी तिचा आत्मा त्या जागेची राखण करत राहणार होता. यशोदाने कोणालाही न सांगता तो निर्णय घेतला. अमावस्येच्या रात्री ती स्वतःहून वडाजवळ गेली. भैरवनाथला वाटलं आज आणखी एक बळी अगदी सहज मिळाला. पण विधी सुरू होताच ग्रामदेवतेच्या पुजाऱ्याने आणि गावकऱ्यांनी त्या जागेला वेढा घातला. मंत्र सुरू झाले, वादळ उठलं, वडाच्या मुळाशी असलेली जमीन हादरली. यशोदाने स्वतःच्या कपाळावर पवित्र रक्ताचा टिळा लावला. शेवटच्या क्षणी ग्रामदेवतेचं नाव घेतलं, हातात चाकू घेतला आणि स्वतःच्या हातानेच आपलं जीवन संपवलं. त्या क्षणी भैरवनाथचा विधी उलटा फिरला. त्याची शक्ती त्याच्यावरच आदळली. तो पूर्णपणे मृत तर झाला नाही, पण वडाच्या मुळाशी तो कायमचा कैद झाला. आणि यशोदा त्या बंधनाची शाश्वत राखणदार बनली. तिचा आत्मा मुक्त झाला नाही, कारण जोपर्यंत भैरवनाथ पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत तिचं कार्य संपणार नव्हतं. ते दृश्य क्षणात विरलं. समीर पुन्हा वर्तमानात आला. त्याचा श्वास धापा टाकत होता. डोळ्यात पाणी होतं. तो काही क्षण त्या लाल साडीतील स्त्रीकडे पाहत राहिला. तू यशोदा आहेस? त्यानं घाबरत विचारलं. तसे ती स्त्री मंद हसली. 400 वर्षांनंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिचं नाव घेतलं होतं. तिने शांतपणे मान हलवली. हो, मीच यशोदा आहे. मी या गावावर आलेलं संकट नाही, तर या गावाची राखणदार आहे. माझ्या मृत्यू पश्चात माझ्या समोर एक अत्यंत प्रखर असा प्रकाश निर्माण झाला. तो इतका प्रखर होता की मी त्या प्रकाशाकडे पाहू शकत नव्हते. पण त्या प्रकाशातून एका बाईचा आवाज आला. ती म्हणाली, या गावातील प्रत्येक नवविवाहित स्त्री या वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहील. या वडाची ती मनोभावे पूजा करेल आणि झाडाला वाहिलेली पूजा तुला अर्पण होईल. आणि असं केल्याने तुझी शक्ती वाढत जाईल. तुझ्याकडील शक्ती तुला त्या आघोरीच्या आत्म्याला बंदिस्त ठेवण्यास मदत करेल. वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहण्याची आणि त्याची पूजा करण्याची प्रथा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत राहील आणि तुझी शक्ती वाढत जाईल. पण या प्रथेत कधीच खंड पडू देऊ नकोस. खंड पडू न देण्याची जबाबदारी तुझीच असेल. जर खंड पडू शकतो असं वाटत असेल तर अशा वेळी तू त्या लोकांना तुझं अस्तित्व दाखवून सावध करण्याची तुला मुभा आहे. त्यांना ती प्रथा तोडण्यापासून रोखणं हे तुझं काम आहे. कारण जर या प्रथेत खंड पडला तर तुझी शक्ती कमी होईल आणि तू घातलेलं बंधन कमकुवत होऊन तुटून जाईल आणि वर्षानुवर्ष बंदिस्त असलेल्या त्या आघोरीचा भयंकर शक्तिशाली आत्मा मुक्त होईल. इतकं बोलून ती लाल साडीतील बाई म्हणजेच यशोदा बोलायची थांबली. काही वेळाने ती पुढे बोलू लागली. आणि म्हणूनच मी तुम्हाला, तुमच्या परिवाराला वेळोवेळी माझं अस्तित्व दाखवून प्रथा न तोडण्यासाठी आवाहन करत होते. पण या जगात कायमस्वरूपी काहीच नाही आणि अगदी तसंच घडलं. तुमच्याकडून वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा तुटली आणि आता हे भयंकर संकट गावावर आणि तुमच्या कुटुंबावर आलं. इतकं बोलून ती थांबली. समीर संमोहित झाल्यासारखा ते सर्व ऐकत होता. आता त्याला समजलं होतं की आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे. इतक्यात भैरवनाथच्या धुरकट चेहऱ्यावर संताप उमटला. त्याने गर्जना केली, बस झालं तुमचं पुराण. 400 वर्ष तू माझ्या आड आलीस. या संधीची मी वाट बघत होतो. तो यशोदाकडे पाहत गुरगुरला. त्याच्या आवाजाने वडाचा चौथरा हादरला. वैष्णवीच्या कपाळावरचं चिन्ह अचानक रक्तासारखं लाल चमकू लागलं. तसे वैष्णवी वेदनेने किंचाळली. यशोदाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच असहाय्यता दिसली. ती समीरकडे वळाली.
तिच्या आवाजात घाई होती. माझ्याकडे आता फार वेळ नाही. माझ्याकडे जी काही शक्ती आहे तिचा पूर्ण उपयोग करून मी त्या शक्तिशाली आघोरीशी लढेन. मला माहीत नाही की मी ही लढाई जिंकेन की नाही, पण मला एका माणसाची मदत लागेल. देवगडच्या डोंगरावर एकच माणूस आहे जो मला मदत करू शकतो आणि त्याचं नाव आहे. यशोदा पुढे काही बोलणार इतक्यात भैरवनाथने हवेत हात फिरवला. तसा एक काळ्या धुरकट भाला विजेच्या वेगाने यशोदाच्या दिशेने झेपावला. काळ्या धुरापासून तयार झालेला तो भाला विजेच्या वेगाने यशोदाच्या थेट छातीकडे झेपावला. समीरच्या डोळ्यांसमोर सगळं घडलं. त्याने धावत तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. भाल्याने यशोदाच्या देहाला स्पर्श केला आणि क्षणार्धात तिचं संपूर्ण शरीर असंख्य प्रकाश कणांमध्ये विखुरलं गेलं. त्याने घरभर एक तेजस्वी प्रकाश पसरला. काही क्षणांनंतर तो प्रकाश पुन्हा एक झाला आणि यशोदा पूर्ववत उभी राहिली. पण आता तिच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं होतं. ती अशक्त दिसू लागली होती. तिचा श्वास सुद्धा जड झाला होता. तसे भैरवनाथच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं. 400 वर्ष तू माझ्या बंधनावर जगलीस, पण आता ते बंधन कमकुवत झालं आहे. अजून 2 रात्री, फक्त 2 रात्री आणि मी पूर्णपणे मुक्त होईन. तो आघोरी म्हणाला. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.